फिश फ्राय, फिश करी सगळ्यांनी खाल्लीच असेल, तर मी आज तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीच्या स्टाईलचा खरडा, ठेचा किंवा चटणी, तुमच्याकडे जे म्हणतात ते. चला तर मग. माशाचे छान असे तुकडे करून घेतले आणि हा जो मासा आहे तो सुरमई, कमी काटे, चवदार आणि अगदी परफेक्ट. सर्वप्रथम माशावर मीठ आणि लिंबू पिळून घ्या. आता हे तुकडे ठेवायचे स्टीमरमध्ये. 10 ते 15 मिनटं मस्त स्टीम करून घ्या. तोपर्यंत तव्यावर हिरव्या मिरच्या, लसूण आणि चवीनुसार मीठ भाजून घ्या. थोडंसं तेल टाकून हलकं तळूनही घ्या आणि त्यात भरपूर कोथिंबीर हे मिश्रण एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा. आता शिजलेले माशाचे तुकडे काढून काटे नीट वेगळे करून छोटे छोटे मोकळे करा. त्यानंतर भाजलेले मसाल्याचे मिश्रण तव्यावर ठेवून तांब्याने छान ठेचून घ्या. गॅस पुन्हा सुरू करा. तव्यावर थोडंसं तेल, हळद आणि माशाचे तुकडे सगळे एकत्र करून परतलं की बस झाला तयार तुमचा झणझणीत जबरदस्त चविष्ट माशाचा ठेचा. जे पहिल्यांदा खातील ते पुन्हा पुन्हा मागतील. तर मित्रांनो, तुम्हीही एकदा आपल्या घरी ट्राय करा आणि नक्की सांगा कसा वाटला हा तुम्हाला माशांचा ठेचा. यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अखिल मोरे व्लॉग.